अतिशय रम्य असा समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला लागूनच असलेलं एक भव्य शिवालय. रत्नागिरी जिल्ह्यात गुहागरजवळ असलेलं श्री वेळणेश्वर देवस्थान म्हणजे कोकणातील शिवभक्त मंडळींचं तीर्थक्षेत्रच. गुहागरकडून दक्षिणेला तवसाळ मार्गे जयगडला जात असताना डोंगर सड्यावरून अनेक वाटा पालशेत, बुधल, वेळणेश्वर अशा समुद्र किनाऱ्यावरील गावांकडे घेऊन जातात. घाट वाटेने गाडी समुद्र सपाटीला लागली की नारळ सुपारीच्या वनात शिरते आणि समुद्राच्या लाटांची गाज आपल्या कानी पडते. आणि मग अचानकपणे एखादं शिवमंदिर आपल्यासमोर येतं. होय, ते म्हणजे वेळणेश्वर. श्री वेळणेश्वर क्षेत्र हे जवळपास 500 ते 600 वर्ष जुने आहे अशी भाविकांची श्रद्धा आहे. आवारात गणपती, लक्ष्मीनारायण, कालभैरव, महाविष्णू, ग्रामदेवता, रामेश्वर अशी मंदिरे आहेत. इथे श्रावण महिन्याच्या कोणत्याही एका दिवशी अभिषेकाची सततधार सुरू ठेवण्याची प्रथा आहे. जवळपास 4000 गागरी पाणी घालून गाभाऱ्यातील शिवलिंग बुडते आणि लगेच पाऊस पडतो ही इथील एक श्रद्धा आहे. चला तर मग वेळणेश्वर मंदिराविषयी जाणून घेऊया काही माहिती. नमस्कार, मी संजय थोरवे. डे टू डे न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. नेहमी आपण पाहत आलो, मी तुम्हाला वेगवेगळ्या नेहमी बातम्या देत आलो, परंतु आज मी आले तुम्हाला पर्यटन ठिकाणी घेऊन. आपण आलो आहोत गुहागरमध्ये. गुहागरमध्ये एक सुंदर असं मंदिर आहे. त्या मंदिरात तुम्ही इथं नाव बघू शकता. हे आहे वेळणेश्वर. हे वेळणेश्वर मंदिर हे शंकराचं मंदिर आहे. ह्या मंदिरामध्ये आपण पाहिलेत तर इथं हा मोठा सभामंडप आहे. माझ्या डाव्या बाजूला तुम्हाला एक मोठी शंकराची पिंड दिसेल. ह्या मंदिराचा काय इतिहास आहे, हे मंदिर किती वर्ष जुनं आहे, इथे आपल्याला एक आपले पुजारी भेटलेले आहेत. त्यांच्याकडून आपण ही पूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? माझं नाव केशव माधव जोशी, राहणार वेळणेश्वर वेदवाडी. आता मला सांगा, हे वेळणेश्वर मंदिर आहे, याचे म्हणजे काय इतिहास आहे? साधारणतः हे मंदिर एक 500 ते 600 वर्षापूर्वीचं आहे आणि हे मंदिर स्वयंभू आहे. इथे घाग नावाचे गृहस्थ होते 400 ते 500 वर्षापूर्वी. तर ते गोपालन त्यावेळी करायचे. तर ते जेव्हा त्यांच्या गायी रानात जेव्हा चरायला सोडायचे, तर त्या सगळ्या गायी त्यांच्या घरी धार काढू देत असायच्या. पण त्याच्यातली एक गाय ती घरी धार न काढू देता तिची धार या आतल्या पिंडीवर सांडायची. मग त्यावेळेच्या लोकांना वाटलं की इथे काहीतरी जागरूक अशी शक्ती आहे, म्हणून त्यावेळी इथल्या लोकांनी तिथलं उत्खनन केलं नाही, म्हणून ती पिंडी उदयास आली. इथे पहिल्यांदा खूप वर्षापूर्वी समुद्र असल्यामुळे तिथे वेळोबा म्हणायचे. मग कालांतराने वेळणेश्वर असं नामकरण झालं, म्हणून ह्या देवाचं नाव वेळणेश्वर, ह्या गावाचं नाव वेळणेश्वर, म्हणून इथे लांबून लांबून लोक दर्शनाला येतात. आणि इथे जवळपास हेदवीचं दशभुज लक्ष्मी गणेश मंदिर आहे. गुहागरला व्याडेश्वर, दुर्गादेवी असे विविध ठिकाणी लोक पर्यटनासाठी जातात. आणि हे वेळणेश्वर हे कुलदैवत गोखले, गाडगे, लेले, चाफेकर, सावरकर, घाग असं सर्व जणांचे कुलदैवत आहे. आपण जी मनातली मनोकामना बोलतो तो हा वेळणेश्वर देव आपली कार्यसिद्धी पूर्ण करतो, असा या मंदिराचा इतिहास आहे. धन्यवाद. आता ह्या आजूबाजूला जे काही बाकी इतर मंदिर आहेत, हे काय? हे एक जे आपल्या डाव्या साईडला जे मंदिर दिसतं हे काळभैरवाचं, म्हणजे आपण जी शिमग्याला पालखी काढतो हे ग्रामदैवत काळभैरव, सालबाई देवी, झोलाई देवी, भुताई देवी आणि गावराखा म्हणजे गावाचं रक्षण करणार असा देव. तो इथून साधारणतः 4 ते 5 किलोमीटरवर आहे. ते गावराखा पण इथून 4 ते 5 किलोमीटर क्षेत्र आहे. आणि जे उजव्या साईडला मंदिर दिसतं हे लक्ष्मीनारायणाचं मंदिर आहे. इथे कार्तिक दशमीपासून पौर्णिमेपर्यंत 5 दिवस असा उत्सव चालतो. आणि त्याच्या बाजूला एक मंदिर आहे, ते गणपतीचं मंदिर आहे. आणि एक दुसरं मंदिर आहे, ते परशुरामेश्वराचं मंदिर आहे. आपल्या उजव्या बाजूला ही मोठी पिंड आहे. ही पिंडी आहे ती जेव्हा महाशिवरात्रीला 3 दिवस उत्सव असतो, जो आपण आज जो मुखवटा उजव्या साईडला बघतो पितळ्याचा, तो इथे आणून वेळणेश्वर महाराजांना स्थानापन्न करतात आणि त्याला अलंकार वगैरे अर्पण करून इथे समोर सभामंडपात 3 दिवस महाराजांसमोर कीर्तन असतं. आणि हा भला मोठा सोहळा 3 दिवस जत्रा असते आणि लांबून लांबून लोक या दर्शनाला इथे येत असतात. आता हे समजा जी लांबून लांबून जी भक्त लोक येतात किंवा भाविक येतात, पर्यटक, यांना राहणे वगैरेची इथे काही सोय आहे? हा, राहण्यासाठी लॉजेस आहेत, हॉटेल आहेत. प्रायव्हेट आहेत. हो. आपण पाहिलं अशा पद्धतीने आपल्याला ह्या इथे गुहागर मध्ये जवळच आपलं हे वेळणेश्वर आहे, मंदिर आहे, शंकराचं मंदिर. इथे याची काय आख्यायिका आहे, ह्या मंदिराबाबत आपल्याला माहिती दिली आहे. आपण थोडंसं आतमध्ये जाऊन ह्या मंदिरातली पिंड कशी आहे ती पाहणार आहोत. ह्या मुख्य मंदिराच्या आपण गाभाऱ्यात आलेलो आहे.
हा मंदिराचा मुख्य गाभारा आहे. इथे आपण पाहाल तर बाहेर एक कासव आहे. माझ्या उजव्या बाजूला गणपती भगवान आहेत आणि आपण पुढे आलो अशी सुंदर अशी पिंड आहेत. शिवचंद्रमौळी फणींद्र माता मुकुटी जळाली अरुण्य शुंदो बहुदुःखहारी तुझवीन शंभो मज कोण. महाराज ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ह्या गुहागर येथील वेळणेश्वर मंदिराच्या जो शंकराची पिंड आहे त्याचं आपण दर्शन घेतलेलं आहे. मी जे कोणी पर्यटक गुहागरला फिरायला येतील त्यांना मी आवाहन करेल की त्यांनी जरूर इथं वेळणेश्वर मंदिराला भेट द्यायची व ह्या शंकराच्या पिंडीचं या वेळणेश्वराचं आपण दर्शन घ्यायचंय. मी अशी सगळ्यांना विनंती करेल.